नवागतों का हार्दिक स्वागत। उल्लासपूर्ण विद्यालय प्रवेश उत्सव। मेरे अजितराव घोरपड़े विद्यालय कलंबी तालुका मिरज जिला सांगली में शैक्षणिक सत्र 2025-2026 के लिए नवप्रवेशित 159 विद्यार्थियों का पहले दिन अत्यंत हर्षोल्लास से स्वागत किया गया। संपूर्ण शाला परिसर उत्साह, सकारात्मक ऊर्जा और नए आरंभ के भावना से खिल गया था। इस खास दिन को अविस्मरणीय बनाने के लिए प्रत्येक नवागत विद्यार्थी का स्वागत प्रेम और आदर के प्रतीक स्वरूप एक गुलाब का फूल देकर किया गया। इसके साथ ही सभी विद्यार्थियों को नई शैक्षणिक किताबें प्रदान की गईं, जिससे वे पहले दिन से ही अपने शैक्षणिक सफर की शुरुआत आत्मविश्वास से कर सकें। आज हम जानकारी ले रहे हैं अजितराव घोरपड़े विद्यालय कलंबी के सक्सेसफुल पूर्व छात्रों के अनुभवों को। अरे बघा, मी फ्रँकली सांगतो, मी आतापर्यंत शाळेत कधी वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला नाही, त्यामुळे मी फर्स्ट टाइम या शाळेच्या स्टेजवरून बोलतोय। मी जी चुका केल्यात त्या ऍक्च्युली तुम्ही जाऊन स्टेजवरून बोलायला पाहिजे, लोकांशी संपर्क करायला पाहिजे, म्हणजे विद्यार्थ्यांशी संपर्क करायला पाहिजे। जे नॉलेज येते ना इथे उभारून, जो कॉन्फिडन्स येतोय, या गोष्टी मला अनुभवल्यात। कारण ज्यावेळी मी कॉलेज लाईफला गेलो, तिथे शाळेत कसं असते की आपण फक्त अभ्यास करतो, तेवढ्या पुरतं मर्यादित असते, पण इंग्लिश आणि बाकी कॉन्फिडन्सच्या गोष्टी त्या शाळेपुरत्या मर्यादित राहतात। पण ज्यावेळी तुम्ही कॉलेजला जाईल, ज्यावेळी तुम्ही वेगवेगळ्या इव्हेंट्समध्ये पार्टिसिपेट कराल, त्यावेळी आपण कुठंतरी मागं पडलोय हे फील तुम्हाला यायला नको, जे मला येत होतं ज्यावेळी मी कॉलेजला होतो। पण नंतर गोष्टी लक्षात आल्या, त्यानंतर मी स्वतः काम केलं, त्यानंतर त्यानंतर आता फर्स्ट टाइम येऊन बोलतोय। तुम्ही फक्त 10वी पर्यंत व्यवस्थित अभ्यास करा, फक्त अभ्यास करू नका करा, बाकी इतर ऍक्टिव्हिटीज मध्ये पार्टिसिपेट करा। त्याचा आता तुम्हाला कळणार नाही, ज्यावेळी भविष्यात 10 वर्षांनी तुम्ही जाल त्यावेळी कळेल की तुम्हाला आपण कुठेतरी या लेवलला गेलेलो असतो। थँक्यू। पहिला हा युरोप मधला एक देश आहे, तो आधी रशियामध्ये होता, पण आता अमेरिका चालवते आणि तो युरोपियन असोसिएशन नाटो म्हणून आहे, त्याचा भाग आहे। तर युरोपमध्ये कुठेही प्रॅक्टिस करायला अलाउड होतं, याच्यामुळे like if I am studying in Georgia, I am able to go any university or any hospitals in Europe. I am able to go over there. If I am not coming back to India, I can go over there. म्हणजे जास्त चांगली अपॉर्च्युनिटी भेटली आहे वर्ल्ड मध्ये प्रॅक्टिस करण्यासाठी। आणि चांगलं देश, आपल्यापेक्षा थोडं वातावरण वगैरे वेगळं आहे, पण शाळेत कशी अभ्यासाची सवय लागली त्याच्यामुळे ते आता बरं पडतं तिकडे आणि चांगली गुड अपॉर्च्युनिटी। वजन तुमचं किती आहे? जर तुमचं वजन 55 ते 50च्या रेंजमध्ये आहे, त्याला कशाने भागायचं? तुमच्या उंचीने। उंची कशामध्ये मोजायची? मीटरमध्ये। माझी उंची किती आहे? 162 सेंटीमीटर, म्हणजे 1.62 सेंटीमीटर मीटर। ओके, तर त्याचा स्क्वेअर करून जो तुमचं उत्तर निघेल ते तुमचं आहे BMI इंडेक्स। बरोबर आहे की नाही? तुमचा BMI इंडेक्स जर 30च्या वरती आहात तर तुम्ही ओबेज आहात, म्हणजे नॉर्मल असणार। बदलत्या जीवनशैलीमुळे वाढणाऱ्या आजाराबद्दल माहिती व जागृती होण्यासाठी वादविवाद स्पर्धा व गटचर्चा आयोजित करण्यात आली। फळभाज्या यांपासून तयार होतात, मग आपण फास्ट फूड खाऊ शकतो। गव्हाच्या पिठापासून अथवा आणखी काही पदार्थांपासून जे पदार्थ बनवले जातात त्यामध्ये समावेश होतो तो म्हणजे मॅगी, नूडल्स, चायनीज अशा पदार्थांचा। पण त्यामध्ये ॲजिनोमोटो नावाचा जो घटक आहे तो चवीला तरी चांगला लागतो, पण त्याचं आपल्या शरीरावरती विपरीत परिणाम होतात, त्यामुळे संधिवातासारख्या आपल्या शरीरात आजार। विद्यार्थ्यांच्या शाळेतील उपस्थितीचे प्रमाण 100% राहण्यासाठी दररोज परिपाठाला उपस्थिती घेतली जाते। ज्या वर्गाची उपस्थिती 100% असते त्या वर्गाला अभिनंदन ध्वज देऊन त्या वर्गाचे अभिनंदन केले जाते। त्यामुळे विद्यार्थ्यांचे उपस्थितीचे प्रमाण वाढले आहे।
ज्या मावशी बसलेल्या आहेत त्यांचा सपोर्ट पाहिजे आहे त्यांना. शिक्षणाच्या बाबतीत कुठली कमी आहे आता असं मला वाटत नाहीये, कारण तशी परिस्थिती राहिलेली नाहीये. पूर्वीच्या काळची परिस्थिती वेगळी होती, म्हणजे मुलांना लाईटची सुविधा नव्हती घरामध्ये. तुमचा सपोर्ट पाहिजे मुलांसाठी. माझ्याकडं भरपूर शाळेमध्ये मी निरीक्षण केलेलं आहे, भरपूर शाळेमध्ये होतं की आई वडिलांशी आमचा खुलेपणानं म्हणजे संवाद होत नाही. असं आपल्याकडे आहे का मावशी? आपल्याकडे असं होतं का? काशी म्हणले बघ ती मैत्रीण असं केली बघ, तेव्हा आपण काय म्हणतो ना, हे बाई जरा शांत बस, आहेत ना आल्यास तर काय बरोबर करू. हे पटते तुम्हाला? नाही म्हणजे आपण असं बोलतो, ही गोष्ट खरी आहे ना, तर तुम्ही ते ऐका. मुलीला असं वाटतं की मुलीच्या मनामध्ये न्यूनगंड तयार होतात. आपल्या शाळेत असलेल्या चेंजिंग रूमची ओळख करून देणार आहे. चला तर मग पाहूया. यामध्ये आपण 2 भाग केले आहेत. इथे आहे आपले रेस्ट रूम, ज्यामध्ये मुलींना मासिक पाळीमध्ये पोटदुखी, डोकेदुखी असे त्रास होत असतात, तर याच्यासाठी आपण ह्या रेस्ट रूमची सोय केली आहे. आणि इथे आपण वेगवेगळे पोस्टर्स दाखवले आहेत, जेणेकरून मासिक पाळीमध्ये कोणकोणती स्वच्छता राखावी हे मुलींना समजेल. चेंजिंग रूम मध्ये हे पॅड डिस्पोजल मशीन आहे. इथे आपण स्विच ऑन करायचे आणि आपले पॅड याच्यामध्ये टाकायचे आणि इथं ग्रीन स्विच ऑन करायचे. ते आपोआप 10 मिनिटांनंतर ऑफ होऊन जाते. ह्या मशीनची क्षमता कमीत कमी एका वेळी 10 पॅड. नमस्कार, माझे नाव सानिका ज्योतिराम खोत, अजितराव घोरपडे विद्यालय कळंबी, तालुका मिरज, जिल्हा सांगलीची विद्यार्थिनी. आमच्या विद्यालयातील गुणवत्ता विद्यार्थ्यांसाठी ऑलिम्पियाड असेच विविध स्पर्धा परीक्षांचे आयोजन केले जाते. त्याचबरोबर जे विद्यार्थी अप्रगत व अभ्यासात कमी असतात त्यांच्याशी शिक्षक आपुलकीने व प्रेमाने त्यांच्याशी संवाद साधतात आणि त्यांचे जे वैयक्तिक प्रश्न किंवा शैक्षणिक बाबतीत प्रश्न असतील तर ते सोडवतात व त्याच्यावर मार्ग काढतात. या परिणामी विद्यालयाचे मुख्याध्यापक मान्य श्री डी.एन. पाटील सर यांचे विद्यालयातील शिक्षकांशी मार्गदर्शन व सहकार्य लाभले आहे. कई छात्र थे जो लिखने में खासकर कुछ अक्षरों में, मात्राओं में मतलब स्ट्रगल कर रहे थे. तो बात सिर्फ ये पहचानने की नहीं थी कि हाँ दिक्कत है, बल्कि एक ठोस प्लान बनाने की थी. हेडमास्टर साहब को लगा कि भाई जो नॉर्मल टीचिंग है उससे बात नहीं बन रही, कुछ और करना पड़ेगा. हाँ, तो उन्होंने फिर शिक्षकों के साथ बैठकर एक रास्ता निकाला, जिसे शायद उपचारात्मक शिक्षण पद्धति कहते हैं. मतलब जो खास दिक्कतें हैं उनको ठीक करने का तरीका. बिल्कुल, रिमीडियल टीचिंग जिसे कहते हैं. आर्थिक चुनौतियां बच्चों की पढ़ाई में रुकावट बनती हैं. ये लेख इसी पर है और ये दिखाता है कि कैसे इस स्कूल ने, आप कह सकते हैं, एक रास्ता निकाला. हाँ, मुझे ये बात बहुत अच्छी लगी कि कैसे उन्होंने सिर्फ समस्या पहचानी नहीं बल्कि समुदाय को भी साथ ले आए. बिल्कुल. और ये बहुत ही फोकस्ड पहल थी. मतलब निशाना साफ था. वो बच्चे जो शायद स्कूल छोड़ देते पैसों की कमी के कारण, जी, तो लक्ष्य था कि उन्हें जरूरी सामग्री वो भी मुफ्त में दी जाए ताकि पढ़ाई चलती रहे, रुके नहीं. और इसमें अहम भूमिका निभाई वहाँ के मुख्याध्यापक श्री डी.एन. पाटिल सर ने. सभी प्रशासनिक कामकाज जैसे रजिस्टर, जनरल रजिस्टर, सामान्य नामावली, दस्तावेज आदि विशेष सॉफ्टवेयर में दर्ज किए गए. इससे कार्यालयीन प्रक्रिया अभी तीव्र, सुसंगत और पारदर्शक बन गई है. विद्यार्थियों के लिए एक अलग सॉफ्टवेयर विकसित किया गया है, जिसके माध्यम से प्रमाण पत्र, बोनाफाइड, गुणपत्रक, कैटलॉग आदि पूरी तरह से डिजिटल रूप में उपलब्ध कराया गया है. आज हम जानकारी ले रहे हैं कलम्बी के डी.एन. पाटिल सर जी ने स्कूल के दस्तावेजों के लिए किए हुए वर्गीकरण के बारे में. स्कूल के सभी पुराने दस्तावेजों का दीर्घकालीन संरक्षण करने के लिए दस्तावेजों को 4 रंगों में बांट दिया गया. पीले खंड में सामान्य प्रशासनिक और बार बार उपयोग होने वाले दस्तावेज रखे गए हैं और जो लाल खंड है उसमें कॉन्फिडेंशियल फाइल्स, कर्मचारी रिकॉर्ड और विद्यार्थी डेटा संग्रहित है. और जो सफ़ेद खंड है वो पुराने रूप से महत्वपूर्ण दस्तावेज, रिपोर्ट और परिपत्रकों के लिए है. और जो हरा खंड है वो पर्यावरण स्वास्थ्य शासन योजना अंतर्गत शालेय विकास से संबंधित अभिलेख है.
स्वागत है। आज हम एक काफी दिलचस्प सरकारी पहल पर गहराई से बात करने जा रहे हैं। ये 2018 में हुई थी महाराष्ट्र में। हाँ, स्कूल शिक्षा विभाग ने इसे आयोजित किया था कोल्हापुर में। नाम था शिक्षणाची वारी। मकसद था कि भाई जो स्कूल कुछ नया कुछ अच्छा कर रहे हैं ना, उन्हें सामने लाया जाए। बिल्कुल, एक तरह का मंच देना जहां वो दिखा सकें कि वो क्या अलग कर रहे हैं। और देखिए, हमारे पास जो जानकारी है वो एक खास स्कूल पर फोकस करती है, सांगली जिले का अजीतराव घोरपड़े विद्यालय कलंबी। और ये बात गौर करने वाली है कि पूरे सांगली जिले से सिर्फ इसी स्कूल को चुना गया था, सिर्फ एक। है ना? चलिए फिर समझते हैं जरा, इस स्कूल ने आखिर ऐसा क्या दिखाया वहां कि उन्हें ये मौका मिला। उन्होंने अपनी प्रदर्शनी में स्टॉल लगाया था और उसमें 3 मुख्य चीजों पर फोकस किया। पहला था नामांकन वृद्धि। अच्छा, स्कूल में बच्चों का दाखिला कैसे बढ़ाया जाए, ये तो एक बहुत ही अहम मुद्दा है। बिल्कुल। और दूसरा था एडमिशन का नया तरीका, नवाचारी प्रवेश प्रक्रिया। एडमिशन प्रोसेस को शायद आसान या ज्यादा दिलचस्प बनाना। हाँ, कुछ ऐसा ही। और तीसरा, जो शायद सबसे जरूरी है, मी पंढरनाथ महादेव बनी कळंबी. माझ्या 2 मुली अजितराव घोरपडे विद्यालयात शिकत असून इयत्ता 6वी व 10वीमध्ये शिकत आहेत. या विद्यालयात प्रवेश घेतल्यापासून मुलींच्या हस्ताक्षरात उत्तम सुधारणा झाली आहे. मुलींमध्ये चांगले संस्कार घडले आहेत. नमस्कार, माझे नाव पुष्पाराणी शांतीसागर पाटील. हा माझा मुलगा सर्वेश शांतीसागर पाटील अजितराव घोरपडे विद्यालय कळंबीमध्ये 5वी ब मध्ये शिकतोय. यापूर्वी या शाळेत घालण्याआधी त्याला वाचनाची अजिबात आवड नव्हती. पण या शाळेत जे वाचनासाठी उपक्रम घेतात त्यामध्ये पुस्तकं मुलांना वाचायला देतात. त्यामध्ये तो स्वतः वाचन करायला लागलाय आणि त्यात जी माहिती असते ते आम्हाला सांगतोय. शिवाय पुस्तक परिचय तो स्वतः लिहितोय. हा अतिशय चांगला बदल माझ्या मतात. गुगल फॉर एज्युकेशन अंतर्गत या शाळेला गुगलनं एक अनलिमिटेड स्पेस दिला. त्या स्पेसचा उपयोग करून घेऊन संपूर्ण शाळेचा अभिलेख, 60 वर्षाचं विद्यार्थ्याचं शालेय संपूर्ण अभिलेख एका QR कोडवर डिजिटल स्वरूपात एकत्रित करण्याचा अभिनव उपक्रम या शाळेने घेतला आणि असा उपक्रम करणारी ही महाराष्ट्रातली एकमेव शाळा आहे. आज हम जानकारी ले रहे हैं अजितराव घोरपड़े विद्यालय कळंबी के प्रधानाध्यापक श्री DN पाटिल सर जी ने उनके स्कूल में किए हुए विविध शिष्यवृत्ति योजनाओं के प्रभावी क्रियान्वयन के बारे में। स्कूल में सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ति योजना NT और SC प्रवर्ग के छात्राओं के लिए पात्र छात्राओं को सालाना 600 रुपये शिष्यवृत्ति मिलती है। हम महाराष्ट्र की एक खास पहल पर बात करने वाले हैं। ये कोशिश कर रही है इसी मुश्किल को थोड़ा आसान करने की। अहिल्याबाई होलकर मुफ्त बस पास योजना। जी, हमारे पास एक लेख है जो खास तौर पर कळंबी के अजितराव घोरपड़े विद्यालय के अनुभव को देखता है और वहाँ के जो प्रधानाचार्य हैं श्री DN पाटिल, उनके नजरिए से इस योजना का क्या असर हुआ है वो भी बताया गया है। तो आइए देखते हैं कि ये योजना असल में शिक्षा और सुरक्षा के लिए कैसे काम कर रही है। बिल्कुल। तो देखिए, ये जो अहिल्याबाई होलकर योजना है, ये खास तौर पर ग्रामीण छात्राओं के लिए बनाई गई है। उन्हें स्कूल आने जाने के लिए मुफ्त बस। यश विद्यार्थी मनोगत। सर, मी विद्यालयात NMS परीक्षेसाठी माझी निवड झाली आणि मग विद्यालयातील विषय शिक्षकांनी प्रत्येक विषयाची आम्हाला काय काय माहिती असते ते सर्व सांगितली. त्याचबरोबर जसे की इतिहासाचे सणावया, भूगोलचे स्थान विस्तार, विज्ञानातील महत्त्वाचे ज्ञान शाखा, त्याचबरोबर शास्त्रज्ञ या सर्वांची आम्हाला माहिती दिली. त्याचबरोबर मुख्याध्यापक मान्य श्री DN पाटील सर व सर्व विषय शिक्षकांचा आम्हाला मार्गदर्शन लाभले. त्यामुळे मी गुणवत्ता यादीत येऊ शकते. आपण आता मनोगत व्यक्त करत आहोत. आता आम्ही आपलं मनोगत व्यक्त केलं आणि मत व्यक्त करणार आहे यामध्ये सर, मी आमच्या विद्यालयात सर्व शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळ्या प्रकाशनाचे 30-40 सराव प्रश्नसंच सोडवले गेले. त्यामुळे माझा आत्मविश्वास आणखी खूप वाढला. त्यामुळे मी गुणवत्ता यादीत येऊ शकलो. NMS परीक्षा आपल्या विद्यार्थ्यांना अतिशय महत्त्वाची जी आपल्याला मोठी स्कॉलरशिप मिळून देणारी परीक्षा आहे. त्यामुळे या परीक्षेमध्ये आपण सातत्यानं गुणवत्ता यादीमध्ये येणं किंवा या परीक्षेमध्ये यश मिळवणं फार महत्त्वाचं आहे.